मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी आपण देऊया बॅटर कपिल घाटालला. कपिल घाटील चला आपण फास्ट आहे कारण आपल्याकडे बेल कमी आहे. लाईनअपमध्ये आपण पाहतोय आमच्या आयोजकांचा संघ स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट पोका हा संघ आपल्याला बघायला मिळेल क्षेत्ररक्षण करत असताना. त्यानंतर त्यांच्या विरोधात आपल्याला बघायला मिळेल जय बजरंग दयातपाडा. सो आपण ही ट्रॉफी देऊया कपिल घाटाला. काय जबरदस्त बॅटिंग साकारली आपण. स्कोरर आमचे पिंटू दादा जाधव मात्र जोडले जातात. एकत्रित किती धावा केल्या आपण पाहू 4 षटकाच्या साहाय्याने. आपण कपिलला ही ट्रॉफी आपण देऊया. सन्माननीय श्री अशोकजी मात्र आपण विनंती असेल आपल्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची ही ट्रॉफी आपण कपिलला आपण प्रदान करायची आहे. काय जबरदस्त सिक्सर बघायला मिळाले आणि मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय कपिल घाटाल आणि ही ट्रॉफी डेफिनेटली मात्र साहेबांच्या शुभ हस्ते आपण प्रदान केलेली आहे. थँक्यू सो मच. नेक्स्ट मॅच आपण पाहतोय जय बजरंग दयातपाडा अँड स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट पोगाव. 4 षटकाचा हा सामना असेल आणि पुन्हा एकदा समालोचक कक्षामध्ये बदल होईल. जोडले जातील माझे सगळे समालोचक किरण जाधव सर. वेलकम दिलीपजी पाटील साहेब वेलकम. आपलं देखील सहर्ष स्वागत करतोय या दुपारच्या सत्रामध्ये स्वर्गीय अप्पा नाना चषक 2025 मध्ये स्पर्धेच्या या 3ऱ्या दिवसामध्ये. वेलकम आपलं स्वागत असेल. सर पुणे शेतात दुपारच्या सत्रामध्ये स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव आयोजित स्वर्गीय अप्पा नाना चषक 2025-26 हे पर्व आपण पाहतोय. दुसऱ्या सेशन मधील ही पहिली मॅच स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव आणि जय बजरंग दयातपाडा ही मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव घरचं मैदान आणि या घरच्या मैदानावर होम ग्राउंडवर मात्र कशा पद्धतीने कामगिरी करतात त्याकडे देखील लक्ष लागलं जाईल. कारण ज्या वेळेला खऱ्या अर्थाने घरच्या मैदानावर खेळत असत त्यावेळेला समोरच्या अगदी संघाला देखील तेवढी चांगली कामगिरी करणं अनिवार्य महत्त्वपूर्ण. समोरचा संघ याच मैदानावर प्रॅक्टिस करत असतात. याच खेळपट्टीचा अंदाज अनुभव त्यांच्याकडे भरपूर असतो आणि अशा वेळेला मात्र त्यांच्या विरोधामध्ये खेळणं तेवढी सोपी गोष्ट नाही आहे. तरी देखील मात्र दयातपाडा संघाला मात्र एक चांगला मुहूर्त रूप चांगली कामगिरी करावी लागेल. परंतु पहिला बॉल आकाश बघले पहिला बॉल लॉंग स्टॉपला चालला. फिल्डर जातील फिल्डर करिता राहिले लॉंगचे आणि बॉल मात्र थांबला नाही आणि सर बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा मिळतील 4. समजू खऱ्या अर्थाने सुरुवात तुम्ही कशी करताय आणि केलेल्या अगदी मेहनतीचं परिपाक तुमच्या फलंदाजीच्या माध्यमातून कसं पाहायला मिळतंय या सगळ्यांचं उदाहरण म्हणजे क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं. का सुरुवात तर मात्र चांगली झाली. हलकीशी बॅटची गाडा घेतली. एस्टनच्या मागे बॉल लॉंग स्टॉपला गेला. 4 धावा मिळाल्या. पण राईट मोड द विकेट. आकाश यावेळेला ऑन साईडला खेळलेत. आडव्या बॅटने क्रॉस बॅटने खेळलेत. तत्पूर्वी वाईटिश मिड विकेटला फिल्डर हार्दिक पांड्या पाहायला मिळेल. आणि दरम्यान पिकी चांगली झाली होती परंतु फुटबॉल प्रमाणे हा बॉल अगदी उडवलेला आहे. अजय बडे यष्टीरक्षक थोडीशी चुकी करतात.
आणि दोन धाबा मात्र एक्झिक्युट केल्या जातात. चंद्रकांत आहे, चांगला बॅटर आहे. त्यानंतर मात्र पहिल्या बॉलवर चौकार आला. त्याच्यानंतर मात्र 2 धाबा 6 रन या बनलेल्या आहेत आत्तापर्यंत दोन्ही चेंडूंमध्ये. इथं सुद्धा मात्र कव्हर वरून खेळले डीप कव्हरला. अगदी फिल्डर देखील बॅकअपला प्रोटेक्शन चांगलं दिलंय. वैभव बड आहेत. त्याच्यानंतर मात्र 2 धाबा एक्झिक्युट केल्या जातात. म्हणजे पहिल्या बॉलवर चौकार आला आणि त्याच्यानंतर सलगच्या दोन्ही चेंडूमध्ये दुहेरी धाबा या काढण्यामध्ये यश आलेला आहे. पहिल्या सेशन आपण बघितलं सचिन 11 बिनार संघानं जबरदस्त कामगिरी केली. तो संघ मात्र अगदी अंतिम मॅच आजच्या दिवसातून खेळण्याकरता पात्र ठरले. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या सेशनला सुरुवात झाल्यावर बरोबर पहिला बॉल चौकार आणि त्याच्यानंतर मात्र 2 चेंडूमध्ये सलगच्या या 2 धाबा पलून घडलेल्या आहेत. इथे सुद्धा फटका चांगला आहे. अलंग कार्पेटच्या साह्याने खेळले फील्डर आपल्याला पाहायला मिळतात सूरज. आणि त्याच्यानंतर मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये एस इज गॉड विकेटच्या पताने पहिला धक्का रन आउटच्या रूपानं. जबरदस्त बिल्डिंग पाहायला मिळाली. सूरज पाहायला मिळाले लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये अलॉंग द कार्पेट साह्याने जसा बॉल पुढे गेला त्याच्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा झालं. त्यानंतर मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये पॉपिंग क्रीजमध्ये असुरक्षितरित्या पोहोचला नव्हता फलंदाज योगेश यांनी रनआउटच्या रूपानं कुठल्या प्रकारचा बॉल त्याने फेस केला नाही. चंद्रकांत त्यांनी 4 बॉल फेस केलेत आतापर्यंत आणि स्कोर कार्डवर धावा देखील तेवढं चांगल्या जोडलेल्या आहेत 9. जास्त दरम्यान देखील अमोल फिल्डर आहेत. कॅप्टन कुल अगदी थोडेसे आत्रंबल झाले होते कारण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सिंगल धाव कन्वर्ट गेली. डबल डिजिटलमध्ये धावसंख्या सुद्धा इंटर करेल 10 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जातात. तर पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर मात्र चौकार आल्याच्या नंतर चांगलं पुनरागमन चांगलं कमबॅक केलं आकाश बगले या गोलंदाजाने. इथे मात्र परफेक्ट सटिक यॉर्कर्स बॉल काय जबरदस्त बॉल हाताळला. हलकासा फाईट दिला होता आणि त्याच्यानंतर परफेक्ट यॉर्कर लाईनचा हा बॉल हाताळला आणि त्याच्यावर मात्र स्लेगबायच्या रूपाने एक सिंगल धाव मात्र मिळाली. म्हणजे पहिलं षटक आहे ते संपलं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर एक सिंगल धाव देखील कन्वर्ट केली शेवटच्या चेंडूवर. म्हणजे 11 रन या बनलेल्या आहेत एका गडीच्या मोबदल्यामध्ये. जय बजरंग दयातपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळेल कारण ग्रुपवर चर्चा देखील होती. जय बजरंग दयालपाडा असं आमचं नाव नाही आहे वारंवार सांगत होते जय बजरंग दयातपाडा, परंतु आपल्याकडे जो लॉट्स आहे त्याच्यावर दयालपाडा असं नामकरण केलं होतं. परंतु जय बजरंग दयातपाडा असं नामकरण आहे, असं नाव आहे टीमचं. घरचं मैदान आणि घरच्या मैदानावर मैदान आमचं धिंगाणा आमचा, मैदान तुमचं मात्र धिंगाणा आमचा हे दृश्य देखील पाहायला मिळेल का. विश्वास जाधव देखील फार अगदी कमी कालावधीमध्ये नावारूपाला आलेला हा खेळाडू, कमी वयामध्ये या खेळाडू देखील आपल्या नावाची छाप आणि या कालच्या दिवसामध्ये TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगला देखील सुरुवात झाली. कालच्या दिवसामध्ये देखील तिकडे खेळले. फार चांगला अनुभव आपल्याला पाहायला मिळतो. खास करून शिल्के ब्रदर्स त्यांचा देखील फार चांगला अगदी पाठिंबा, नेहमीच चांगले योगदान. चला जास्त वेळ घेऊ नका. बघा आपल्याला 4-4 ओव्हरच्या जर काही मॅचेस खेळवायचे असतील तर तुम्ही जास्त वेळ घेऊ नका प्लीज, विनंती असेल. 11 रन स्कोर बोर्डवर लागल्या जात आहेत. सेकंड ओव्हरचा स्पेल या स्पेलीला मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न झाला आणि अमोल बघले लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये बॅकअपला प्रोटेक्शन दिले. तत्पूर्वी पुणे क्षेत्रात 2 धावा अधोरेखित अंकित केल्या जातात. 2 धावा आणि स्कोर कार्डवर धावा ज्या अंकित केल्या जातील 13. सुरुवात मित्रपणे चांगली झालेली आहे जय बजरंग दयातपाडा या संघाची. कारण ज्या वेळेला असं पहिलं पॉवरप्लेचं षटक असताना पॉवरप्लेच्या षटकामध्ये कारण जास्तीत जास्त धावा आणि 10 पेक्षा अधिक धावा ज्यावेळी तुमच्याकडे बनल्या जातात ना त्यावेळेला एक समाधानकारक धावसंख्या म्हणून आपण ओळखतोय.
इथे देखील परफेक्ट अगदी समरी बॉल पाहायला मिळाला. इथे पॉपिंग क्रीज मध्ये चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली. हलकासा फ्लॅट देखील दिला होता. हवेमध्ये स्विंग होत असताना बॉल एसटी रक्षकांच्या हातखंडामध्ये विसावला आणि डॉट चेंडूची ही समाप्ती. फार अगदी आक्रमक शैलीचे खेळाडू आजच्या दिवसामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाला. कपिल घाटाल, सचिन 11 बिनार संघाचा, त्याच्यानंतर स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव या टीमचा खेळाडू सध्याच्या घडीत सेकंड ओव्हरचा स्पेल हाताळत असताना आपण त्यांना पाहू शकाल. हार्दिक पांड्या पोगावचा, अर्थातच विश्वास जाधव, त्यानंतर श्रीकांत मुकणे दशरथ 11 चिंचवली टीमचा तो खेळाडू आणि त्यानंतर कालच्या दिवसामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाला उत्तम जाधव. असे अनेक जे खेळाडू आहेत, राहुल काटसकर असेल, कारण जबरदस्त कमी वयामध्ये फार अगदी नावारूपाला आलेले खेळाडू, त्यानंतर रोहित तेलिवरे फार अगदी इम्पॅक्ट आपल्या नावाची छाप सोडल्याने कमी वयामध्ये मात्र आपल्या नावाचा दरारा जो कायम ठेवलाय. जबरदस्त फार चांगली जिद्द आहे, चिकाटी आहे, संयम, विश्वास, सर्व गोष्टी परिपूर्ण त्यांच्या अंगीकृत स्वीकारून मैदानाच्या आतमध्ये कसं खेळाचं नियोजन करावं हे त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळालंय. या वेळेला स्पष्ट आणि फक्त स्वॅप हँडने खेळलेत, फक्त दिशा दिली तिकडे स्लिप पॉइंटला दिलीप आहेत. फील्डर थोडेसे अगदी अस्वस्थ फिल्डिंग पाहायला मिळाली. त्याच्यानंतर एका धाब्याला दुसऱ्या धाब्यामध्ये पुणे शतकानं भेट गेलाय, कारण खास करून चंद्रकांत सावित पावित्रा घेत आहेत. 6 चेंडूंमध्ये 12 धाबांची खेळी त्यांनी आतापर्यंत साकारली, 16 रन बनलेले आहेत. तर त्यांना देखील माहिती आहे की 4 ओव्हरची मॅच आहे, विकेट टिकवणं ॲज अ सिंगल डबल धाबा क्रिकेटची लाईफलाईन, धाबा येत आहेत, धाबा बनवणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीने मात्र धाबा सुद्धा बनतात येतात. ज्या वेळेला मात्र या संयमी खेळ कॉन्फिडन्स पहा किती चांगला, मिडल ऑफ द बॅट प्रॉपर कनेक्शन सरळ वर पाठवलाय. 6 आणि त्याचबरोबर सगळ्याच क्रीडानगरीवर याचं शुभागमन झालेलं आहे. आदरणीय सन्माननीय संदेश नाना पाटील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. विनंती असेल आपण आपल्या या मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हा. 22 धावा या स्कोरबोर्डवर लागल्या जातात एका गड्याच्या मोबाईलमध्ये. कारण खऱ्या अर्थाने कॅल्क्युलेशन क्रिकेट काय आहे ना हे मात्र चंद्रकांतने दाखवून दिले. कारण चांगली चेंडू येतात त्यावेळेला मात्र याचा सिंगल डबल धावा तिथे कम्प्लीट केला जातात आणि एखादा खराब एखादा ओव्हर पिच बॉल जर का येतोय तर मात्र निश्चितच त्यांच्यावर प्रहार करतात. म्हणजे ही क्रिकेटचं सूत्र आहे आणि त्या सूत्र जो फॉर्म्युला आहे तो मात्र यूज करण्याचा पुरेपूर प्रयत्न जय बजरंग दयाळपाडा टीमच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला आहे. ओव्हर क्रमांक 3 तिसरं षटक 22 धावा 11.00च्या सरासरीने धावा मात्र बनवल्या जातात 22. म्हणजे पहिल्या षटकामध्ये सुद्धा 11 धावा होत्या. 11च्या सरासरीने जरी सुद्धा धावा बनल्या तरी जवळपास 40 पेक्षा अधिक धावा, म्हणजे एक चॅलेंजिंग टोटल की बनवू शकते आणि त्याकरिता हा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 22 रन बनलेले आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटकाला देखील आरंभ केला जाईल आणि तिसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर राहुल वाड. ज्या वेळेला स्टॉपेज आहे परंतु अजय वर्ड जोपर्यंत बॉल स्लँड झाला आणि त्याच्यानंतर मात्र शॉर्ट स्लेकडे बॉल ट्रॅक झाला आणि त्याच्यानंतर मात्र फक्त सिंगल मिळेल. म्हणजे सिंगलने 23 रन बनलेले आहेत. गत वर्षी जर आपण बघितलं तर स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव आज संघ जर आपण बघितलं सोनालचं मैदान आणि सोनालच्या मैदानावर हा आज संघ देखील एक जबरदस्त कामगिरी केली होती, चॅम्पियन बनला होता आणि त्यानंतर मात्र जरीमळी स्पोर्ट भोकरी सरपंच चषक तिथे सुद्धा चॅम्पियन बनला होता. गत वर्षी फार चांगला परफॉर्मन्स राहिला होता स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव संघाचा आणि त्याच्यानंतर मात्र आज घरेलू मैदान आणि घरेलू मैदानावर गेले असताना तिसऱ्या क्रमांकाचं षटक चालू असताना आतापर्यंत मात्र 3 धावा एक्झिक्युट केल्या जाते. कारण चंद्रकांत देखील एक चांगला बॅटर आहे, टॉप ऑर्डरला
संत शांत संयमी, अगदी दृढ विश्वास आणि खरं स्वतःवरचा विश्वास आणि आत्मविश्वास एक अशी गोष्ट आहे ना की तुम्हाला निश्चित रूपाने पायथ्यापासून शिखरापर्यंत पोहोचवते. क्रिकेटला खऱ्या अर्थाने रिस्पेक्ट देणं, जेवढा क्रिकेटला रिस्पेक्ट दिला आणि त्याचबरोबर तुषार जाधव चेंडूचे काळे आलेत, जबरदस्त अप्रतिम झेल, आणखी एक फलंदाज बाद झालेत. विकेट क्रमांक 2. जबाब अप्रतिम झेल पकडलेला आहे. आणि त्याचबरोबर आपल्या क्रीडानगरी उपस्थित आहेत आदरणीय तुषार गायकर. आपल्याला विनंती आहे आपण आपल्या मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हा. वेलकम, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. 26 रन बनल्या जातात. जर 26 धावा बनलेल्या आहेत. यामध्ये देखील स्लाइस केलंय, बॅकवर्ड पॉइंटला खेळले फिल्डर आहेत आणि त्याच्यानंतर पुन्हा सीधा 2 धावा या कंप्लीट केल्या जातात. 1 शॉटचा इशारा देखील येतोय, म्हणजे एक धाव कपात केली जाईल. एक धाव आपल्याला परिपूर्ण क्रिकेटच्या परिक्षेत्रामध्ये याच रणांगणामध्ये एक धाव आपल्याला किती महत्वाची आहे. एक धाव मात्र कपात केली जाईल आणि 27 रन या बनल्या जातात. एका धावेने संघ पराभूत होत असतात. आपण पहिला दिवस बघितला आणि त्याच्यामध्ये शेवटची मॅच, अगदी तो शेवटच्या मॅचचा थरार यावेळेला मात्र अमोल बागले आहेत. सिली पॉइंटला फिल्डर सेकंड रिॲक्शन मध्ये हा पकडला जाईल आणि गेम बॅटर आउट. सुरुवात मात्र जबरदस्त झाली होती. जवळपास 11 धावांची सरासरी गाठली. त्याच्यानंतर मात्र 22 धावा 2 षटकांचा खेळ झाला होता. त्यावेळेला स्कोरबोर्डवर धावा आणि त्याच्यानंतर मात्र आत्तापर्यंत जवळपास 5 चेंडूंचा खेळ झाला आणि 5 चेंडूंमध्ये आत्तापर्यंत धावा राहुल बडने खर्च केले आहेत, पण त्याने फक्त 5 म्हणजे 27 धावा लागलेल्या आहेत. शेवटचा बॉल असेल, शेवटचा बॉल आहे, सुपर डिलिव्हरी. बॉल पडल्याच्यानंतर बहा काय वेग आहे आणि त्याच्यानंतर मात्र चांगल्या लेंथ लाईन मध्ये चेंडूची हाताळणी आणि सरळ यष्टीरक्षकांच्या हातखंडामध्ये हा बॉल विसावला आणि अर्थातच 3 षटकांचा खेळ इथे कंप्लीट झाला. 27-3. अंतिम षटक, शेवटचा षटक हाताळण्याकरिता अजय वड जबरदस्त ऑर्गनाइज केलेला आहे. कमी दिवसांमध्ये, कमी कालावधीमध्ये एवढं चांगलं आयोजन करणं देखील सोपी गोष्ट नाही आहे. अतिशय चांगलं हे मैदान, त्याच्यानंतर मात्र पाटा पिच, अतिशय चांगलं असं सुसज्ज असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये अगदी पोगा गावाच्या अगदी शेजारी असलेलं हे मैदान आपण पाहतोय. स्पर्धा अंतिम 6 चेंडूचा खेळ हा बाकी असेल. एक्झॅक्ट फिल्डिंगची प्रिपरेशन ऑन साईडला प्रिपरेशन देखील वाढवलं. अजय वड अगदी डावखुरी आताचा गोलंदाज आहे, परंतु चंद्रकांत अजूनही खेळपट्टीवर आहेत. कसा बॉल पुल करण्याचा प्रयत्न देखील झाला होता आणि त्याच्यानंतर भरपूर वेळ बॉल हवेमध्ये डीपमध्ये जोपर्यंत फिल्डर जातील तोपर्यंत बॉल देखील लँडिंग झाला होता. सुरेशने देखील चांगला प्रयत्न केला होता. त्याच्यानंतर मात्र 2 धावा एक्झिक्युट केल्या जातात, म्हणजे 2 धावांनी स्कोरबोर्ड आहे 29 अंकांवर पोहोचलाय. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ हा बाकी आहे. 40 ते 45 धावा जरी सुद्धा बनला तरी एक चांगली टोटल बनेल. फायटिंग स्कोर
निश्चित रूपाने उभा राहू शकेल तो प्रयत्न सुद्धा करावा लागेल. उजव्या स्ट्रिकच्या भरपूर बाहेर बॉल, पंच आपल्याकडे बोलतात आणि वाईट बॉलचा इशारा. नव्याने पुणे शहराचा बॉल हाताला लावा लागेल. सोच मात्र चांगली आहे, लेंथ लाईन मात्र थोडासा बदल करावा लागेल. सडी दरम्यान हा चेंडू देखील चांगला आहे. स्लाईडमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे रिथममध्ये हा बॉल हाताळला होता. म्हणजे ज्या वेळेला फलंदाजांची पोझिशन आणि त्याच्यानंतर मात्र अगदी चांगला रिथम आणि कॅल्क्युलेशन फार चांगला संयम चांगला ठेवला आतापर्यंत गोलंदाजांनी. खास करून जी खेळपट्टी सर्व मैदान आणि स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव या संघाचे पॅकर्स आहेत भाव इशबारे यांचं देखील फार मोठं योगदान आहे खेळपट्टी बनवण्याकरिता. परंतु ओव्हर पिच बॉल मिडल ऑफ द बॅट प्रॉपर कनेक्शन घडवलं आणि बॉल सेल पाठवलाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. भिंगरी शॉट, षटकार. असं परंतु चंद्रकांत त्यांनी देखील चांगली संयम ठेवलाय आणि हेच तर खरं सूत्र आहे. चांगला बॉल आला की सन्मान द्यायचा, सिंगल यायचा, डबल दावा, त्याच्यानंतर मात्र एखादा ओव्हर पिच बॉल आणि त्यांचा चांगला समाचार घ्यायचा. हेच आतापर्यंत खेळ त्यांच्या माध्यमातून राहिलाय. परंतु षटकार लागल्याच्या नंतर फलंदाजापासून अवेपर्यंत बॉडी थोडंसं बाहेरच्या बाजूने दुर्बल चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली आणि एकंदरीत 36 धावा स्कोरबोर्डवर लागल्या जात आहेत. फ्रेश एकदाच अगदी परफेक्ट फारकर लाईनचा बॉल आहे. जबरदस्त गोलंदाजीचा अटॅक काउंटर पाहायला मिळाला. षटकार लागल्याच्या नंतर देखील चांगलं पुनरागमन कसं करावं, चांगलं कमबॅक कसं करावं याचा अगदी परिणाम आणि समोर आपल्याला पाहायला मिळेल. षटकार लागल्याच्या नंतर देखील मला कमबॅक करायचंय माझ्या अस्तित्वासाठी आणि तो कमबॅक सुद्धा आपल्याला पाहायला मिळालाय. म्हणजे परिस्थिती कशी असू दे त्या परिस्थितीवर मात करण्याची जिद्द तुमच्या मनामध्ये जर का असेल ना तर यशस्वी दिशेने वाटचाल करणारं हे पहिलं पाऊल. गोलंदाजीचा अटॅक काउंटर देखील जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाला. या वेळेला सुद्धा मात्र बॅटचा पेस अगोदर ओपन झाला. डायरेक्ट निशाण साधण्याचा प्रयत्न चुकी करतायत एसटी रक्षक आणि त्याच्यानंतर मात्र शॉर्ट थर्डमॅनला असलेले फिल्डर त्यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि त्यानंतर मात्र सिंगल धाव कन्वर्ट झाली बाईकच्या रूपानं आणि त्यानंतर मात्र एक सिंगल धाव आल्याच्या नंतर पहिला डाव जो आहे पूर्वार्धामध्ये पहिला डाव संपला आणि एका धावाच्या समाप्तीनंतर धावा स्कोर बरोबर लागला जात आहे. आणि 37 रन बनलेले आहेत आणि 38 धावांचं हे आव्हान सेट केलं. त्यानंतर आदरणीय जीवनगागा वेलकम यांच्या वतीने सायकल म्हणून मॅन ऑफ द सिरीज करिता सायकल आपल्याला पुरस्कृत केलेला आहे. वेलकम. आणि त्यानंतर त्यांच्या समेत काशीनाथ वड हे सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर शेलके ब्रदर्सचे ओनर आहेत आदरणीय तुषारजी शेलिके हे सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित झालेत. वेलकम तुषार दादा. आपल्याला देखील विनंती असेल आपण आपल्या या मंचावर पुढील दोन टीम कर्णधार चला आपण या टॉस करण्याकरता आहे एकवीर स्पोर्ट भागवण आणि विष्णू 11 विश्व भारती फाटा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस करण्याकरता या. आई एकवीर स्पोर्ट भागवड आणि विष्णू 11 विश्व भारती फाटा टीम कर्णधार. सेकंड इनिंगचा बॉल पडण्याच्या अगोदर कर्णधार आपण आपल्या टॉसबॉक्समध्ये उपस्थित राहा विनंती आपल्याला असेल. ज्या संघाचा कर्णधार उपस्थित असेल त्या संघाला टॉस विन दिला जाईल. कालच्या दिवसामध्ये देखील आपण कारनामा पाहायला मिळाला. TDPL मध्ये खऱ्यात आणि गोलंदाज करण अंबारा असेल असे अनेक जवळपास 15 ते 16 असे फलंदाज की ज्यांनी मात्र जवळपास 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारण्याचा विक्रम सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला आणि अशा फलंदाजांना
यावेळेला मात्र जवळपास 6 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज असताना शेवटच्या बॉल पर्यंत मात्र तो सामना रंगला आणि गोलंदाज ज्ञानेश्वर शेलेगे त्यांनी देखील कालच्या दिवसामध्ये कारनामा केला. TDPL मध्ये एका चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना इम्पॅक्ट बॉल खोलवर टप्प्याचा हाताळला आणि तिथे मात्र मॅग्निफिसंट नवी मुंबई संघाला खऱ्या अर्थाने विजयाची चव आणि विजयाची घोडदौड मात्र कंटिन्यू सुरू ठेवली आणि जबरदस्त ज्ञानेश्वर शेलेगे यांनी देखील अप्रतिम तो स्पेल हाताळला. TDPL मध्ये कालच्या दिवसामध्ये तो देखील एक विक्रम आपल्याला पाहायला मिळाला. अनेक चला पण या एक बिलासपूर बादवड आणि विष्णू 11 विश्व भारती भारती टीम कर्णधार आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर आहेत. आदरणीय संदेश जी पाटील साहेबांना विनंती आहे आपण टॉस बॉक्स जॉईन करा. आपल्या शुभेच्छा आपण टॉस करणार आहोत. आपले जे मान्यवर आहेत आदरणीय संदेश जी पाटील आपल्या टॉस बॉक्समध्ये जॉईन झालेले आहेत. वेलकम. आपलं देखील सरचे स्वागत आहे. आपण शुभस्ते आपण जो कॉईन त्यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे. कॉलिंग कोण करेल? नाणेफेकीचा कौल केला जातो आणि टॉस एक विरासपड भादवड संघाच्या कर्णधाराने जिंकलेला आहे. मान्यवरांच्या आभार. विनंती असेल आपण आपल्या मुख्य मंचावर जाऊन विराजमान व्हा. शिखर टॉस जिंकलेला आहे. 4 षटकांची मॅच असेल. काय निर्णय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तुमच्या संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. सेकंड इनिंग चालू होते आणि त्यानंतर विष्णू 11 विश्व भारती बाटा टीम तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर घणाघाती प्रहार केलाय, ठोकलाय विजयाचा श्रृंखलात. पहिल्याच बॉलवर षटकार. आणि पहिलाच बॉल नो बॉल हाताळला आणि त्यांच्यावर मात्र अगदी शेडू ठोकलाय तो षटकारांचा. काय जबरदस्त पहिलाच बॉल फुल टॉस हाताळला एक्स्ट्रा बिमर स्वरूपामध्ये. त्यांच्यावरती मात्र 6 धावांची मोहर आणि त्याच्यानंतर पुणे शेतात सिंगल धाव. आपण तर फार मोठं नाही आहे. जवळपास 4 ओव्हरमध्ये आणि 38 धावा बनवायच्या आहेत. पहिला डाव पूर्वार्धामध्ये पाहिला आणि त्याच्यानंतर मात्र उत्तरार्धामध्ये का बॅटिंग चालू आहे. जबरदस्त बॅटिंग इथे मात्र पहिल्या चेंडूवर पाहायला मिळाली. यास विलेल देखील पटकादार चांगला आहे. पाहावं लागेल. उंची मात्र जास्त, रुंदी कमी, लांबी कमी आणि त्याच्यानंतर मात्र फिल्डर आहेत. चांगला झेल पकडला इनसाइडला आणि पहिला धक्का बसला स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव या संघाला. कारण अगदी ओव्हरपिच बॉल आणि त्याच्यानंतर मात्र कव्हर्सच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यानंतर मात्र चांगला झेल पकडला आणि एकंदरीत जर आपण बघितला तर धावा देखील तेवढं चांगला जोडलेला आहेत. 8 रन आणि त्याच्यानंतर मात्र 30 धावांची अजूनही गरज असेल. 38 धावांचं लक्ष्य आणि त्यानंतर मात्र फलंदाज जसं विकेट गेला की मात्र 30 सर्कलच्या आतमध्ये आपण क्रॉसिंग करा म्हणजे वेल वाचेल आपला. सपनेशिदा स्पॅलिंग मार्कवर तयार झाले. यावेळेला पुणेशिदा फुल टॉस बॉल फिल्डर नाही आहेत. लॉंग क्षेत्राने क्रॉस झालाय. 4 चौकार.
कारण खऱ्या अर्थाने संघर्ष हे प्रगतीचं आमंत्रण आहे. जो स्वीकारतो तो पुढे जातो. कारण खऱ्या अर्थाने ज्यावेळेला म्हणतात ना की सातत्य ही एक अशी गोष्ट आहे ना की तुम्हाला खऱ्या अर्थाने यशस्वी बनवते. कारण ज्या प्रकारे म्हणतात की पाण्याचा एक एक थेंब जो आहे तो वज्रासारख्या कठीण दगडावर ज्या वेळेला अखंडपणे पडत राहतो ना त्यावेळेला तो एक दिवस तो दगड फुटतो. तो पाण्याच्या थेंबाने फुटत नाहीये तर ते थेंबाच्या सतत आणि सातत्याच्या थेंबाने फुटत असतो. फार मोठी ताकद ही सातत्यामध्ये आहे आणि सातत्यामुळे तुमच्यामध्ये सवय होतात. सवयीमुळे सराव होतो आणि सरावामुळे तुम्ही सर्वोत्तम बनता. आणि म्हणूनच संघर्ष हे खऱ्या अर्थाने आपल्या प्रगतीचं आमंत्रण आणि जो स्वीकारतो तो मात्र यशस्वी होतोय. दुसरा विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं. आदरणीय प्रशांतजी शेलार पाईपलाईन इथनं बिलॉंग करतात, आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपल्याला विनंती असेल आपण आपल्या मुख्य मंचामध्ये येऊन विराजमान व्हा. आणि त्याचबरोबर विकेट हॅट्रिक आणि त्याच्यानंतर षटकारांची हॅट्रिक करिता आदरणीय निलेशजी पाटील यांच्या वतीने 333 रुपयांचं कॅश प्राईज सलग 4 दिवस ठेवलेला आहे. कालच्या दिवसामध्ये देखील तो कारनामा बहुतांशी खेळाडूंनी केलेला आहे. आज देखील ती सुवर्ण संधी असेल, उद्याच्या दिवसामध्ये देखील असेल. एक्झॅक्ट 12 धावा स्कोर बरोबर लागला जात आहेत. पहिले षटक पॉवर प्लेचं P1चं षटक आहे. 2 विकेट गेले. तुमचं मजबूत अगदी धावा आणि तारणहार खेळाडू म्हणून ज्या टीममध्ये जे खेळाडूचं स्थान यावेळेला पहिलाच बॉल आहे. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल बॅट सेट अगोदर ओपन केला आणि त्याच्यानंतर मात्र अगदी क्लाउड अपील विश्वास नाही आहे, सहमती दर्शवली नाही आहे पंचांनी. तर अगदी बॅट आणि बॉलमध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन झालं नाही आहे आणि त्याच्यानंतर मात्र डॉट डिलिव्हरी. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवर मात्र अगदी चेंडू ठोकला तो षटकाराचा. त्याच्यानंतर चांगलं कमबॅक सुद्धा केलं. 2 विकेट तरी गेले, धावा देखील एका बाजूला बनतात. जास्त सुभेल देखील पुणे फटका तर चांगला आहे. बॉल हवेमध्ये फिल्डर जात आहेत तोपर्यंत मात्र एका टप्प्याने बॉल गॅदर केला. जोपर्यंत बॉल उचलला आणि त्याच्यानंतर मात्र जोरदार तिसरी ही धाव देण्याचा प्रयत्न आणि त्याच्यानंतर मात्र चौथी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या सीज आउट विकेट आणि रन आउटच्या स्वरूपाने इथे अजय वड यांना जावं लागेल परतीच्या प्रवासाला. विकेटचं पतन, आणखी एक बॅटर आउट. विकेट क्रमांक 3. परंतु पहिल्या षटक संपलेला आहे आणि त्यानंतर धावा देखील लागल्या जात आहेत. 14 येणारे चेंडू बाकी आहेत. 18 आणि 18 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत ते 24. पर अगदी अग्नी परीक्षा असेल गोलंदाजांची घरच्या मैदानावर खेळत असताना मात्र स्पर्धी संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना 18 चेंडूमध्ये 24 धावा थांबवायच्या असताना स्वतःच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने ते डोकावून पाहण्याची संधी. कारण ज्या वेळेला खऱ्या अर्थाने संकट तुम्हाला अगदी ज्या वेळेला आयुष्यामध्ये येतात ना त्यावेळेला अडचणी तुम्हाला अडवायला येत नाहीये तर संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडचणी तुम्हाला थांबवायला येत नाहीये
कारण शेवटच्या क्षणापर्यंत ज्याला संघर्ष करणं ज्याला जमतं ना त्याला खऱ्या अर्थाने यशालाही गवसणी घालता येते. क्रिकेटमध्ये सतत चाली बदलत राहावं लागत असत. ज्याला यशाच्या मार्गावर चालत असताना आपल्या कामगिरीला आपल्या प्रयत्नांचा योग्य तालेबंद साचता आला ना की त्याला खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये आपल्या यशाचं सूत्र हे खऱ्या अर्थाने मांडता येत असतं. आणि काय जबरदस्त रिव्हर्स स्वीपचा फटका अटेम्प्ट केल्याच्या नंतर सुद्धा 2 धावा अधोरेखित केल्या जातात. म्हणजे याच 2 धावांनी पुणे शहर स्कोरबोर्डवर धावा या लागल्या जातात 21. स्कर 38 धावांचे लक्ष्य आहे. 38 धावा बनवायचे आहेत. येणारे 15 बॉल 15 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता असताना एखादं इकॉनॉमिकल षटक जर का हाताळलं तरी देखील मात्र चांगल्या स्थितीमध्ये इथे जयबजरंग दयातवाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. कारण टॉप ऑर्डरला आलेला फलंदाज कारण ज्या वेळेला मात्र टॉप ऑर्डरचे फलंदाज चांगली कामगिरी करतात त्या वेळेला मात्र आपला संघ देखील पुढे जातोय हे सुद्धा आपण नेहमी पाहिले. परंतु मिडल ऑर्डरला आलेले जे फलंदाज आहेत त्यांच्यावरती देखील तेवढी दारोमदार असेल जबाबदारी असेल आणि खऱ्या अर्थाने जबाबदारी नावाचं टॉळी हे मात्र अंगीकृत स्वीकारून मैदानाच्या आतमध्ये परिपूर्ण तुम्हाला साकार खेळ करावा लागेल. यावेळेला मात्र काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये फ्लॅश पारवर बॉल आदळला आणि त्याच्यानंतर मात्र यस तिकडे बॅटला क्रॅच झालंय आणि त्याच्यानंतर मात्र अगदी बॅट आणि पॅडला हा बॉल टच झाला होता. मेन पंचाने विकेट दिला होता. लेग पंचाने देखील तिथे बारकाईने लक्ष वेधलं की मात्र बॅटला क्रश केलंय आणि अशातच मात्र निर्णय पुणे शहर मागे घेतलेला आहे. ज्या वेळेला देखील स्कूलवर टप्प्यात बॉल आहे आणि खास करून विश्वास जाधव इथे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. या थोडीशी ताळमेलची कमतरता जरूर पाहायला मिळाली होती परंतु सुस्त बरं फिल्डिंग पाहायला मिळाली. ॲक्युरेट जर का थ्रो झाला असताना तर कदाचित रनआउटची संधी देखील आली होती. एक एक संधी तुमच्या करता ज्या वेळेला चालून येत असतं त्या वेळेला मात्र संधीचं सोनं करणं. कारण गतवर्षी आपण IPL मध्ये बघितला होता अगदी 14 वर्षाचा खेळाडू वैभव सूर्यवंशी जरी सुद्धा बिहारचा असला तरीही सुद्धा मात्र नागपूरमध्ये ज्या वेळेला त्यांचे कोच ज्या वेळेला ट्रायलसाठी त्यांना बोलवलं की तुम्हाला 6 चेंडूंमध्ये 17 धावा बनवायच्या आहेत आणि एकाच ओव्हरमध्ये तब्बल 3 षटकार ठोकले 18 धावा बनवल्या आणि खऱ्या अर्थाने त्यांचं सिलेक्शन झालं IPL मध्ये. कालच्या दिवसामध्ये देखील त्यांनी षटक ठोकलंय. म्हणजे संधीचं सोनं कसं करावं हे देखील वैभव सूर्यवंशीने दाखवून दिलंय. संधी मिळाली की मात्र सोडायची नाही. घ्या फुलटॉल बॉल त्यांच्यावरती मात्र 6 धावांची मोहर आणि सरळ बॉल फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6. आणि आजच्या दिवसामध्ये जर का क्वालिफाय झाली टॉपचरला जर का स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पुगाव हा संघ जर का दाखल झाला तर स्कोर बरोबर धावा लागल्या जातात 30. म्हणजे येणारे चेंडू 12 चेंडूमध्ये धावांची गरज असेल फक्त आणि फक्त 8. आणि टीम ओनर आहेत ते पॅकर्स आहेत आदरणीय भावेशजी वारे आणि त्यांच्या वतीने एकविरा ट्रिप दिली जाणार आहे. स्मारक अतिशय चांगल्या पद्धतीने कमी दिवसामध्ये विलेचं आयोजन नियोजन त्याच्यानंतर मात्र ऑर्गनाईज कसं करावं या करता देखील त्यांचं फार योगदान राहिलंय. आणि त्याच्यानंतर मात्र सर्व जे मैदान आहे ते देखील खास करून चांगल्या पद्धतीने बनवण्याकरता देखील भावेशजी वारे यांचं देखील योगदान अतिशय चांगल्या पद्धतीने राहिलं. आणि स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पुगाव या संघाचे पॅकर्स देखील आहेत. एक जबरदस्त चांगलं व्यक्तिमत्व आहेत. त्याच्यानंतर मात्र येणारे 12 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. अजूनही काय जबरदस्त बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. विश्वास जाधव जवळपास ड्रॉप सीन मध्ये मधल्या क्रमांकावर 5व्या क्रमांकावर आलं. मिडल ऑर्डर करण्याकरिता आले बॅटिंगसाठी त्यांच्यावरती मात्र अगदी पूर्णपणे विश्वास जाधव जोपर्यंत खेळपट्टीवर तोपर्यंत मात्र धावा किती असू दे कारण खेळाडू कक्षामध्ये चिंता नाही आहे. आणि अशाच पद्धतीने मात्र जवळपास 3 विकेट गेले आणि 3 विकेट गेल्याच्या नंतर मात्र जवळपास धावा स्कोर काढायला लागल्या जातात 30. तिसऱ्या षटकाला सुरुवात याबद्दल देखील फ्लॅश पॅडवर बॉल आदळलाय. पंचांकडे हा विजदाट प्रश्न विचारलाय आणि पंचांनी देखील फिंगर अप केलं आणि आकाश बागले इज गॉन. विकेट क्रमांक 4.
खरं खऱ्या अर्थाने मनामध्ये माइंडसेट घेऊन ज्या वेळेला खऱ्या अर्थाने आपण मैदानामध्ये उतरत असतो ना, त्यावेळेला कर्णधाराने नाणेफेक जिंकली म्हणून आपल्यावर एक सर्वस्वीपणे जबाबदारी आली. आपल्याला हे करायचं आहे आणि ते करून आपल्याला अगदी पुन्हा परत यायचं आहे. हे आणि ते यामधलं अंतर ज्याला साधता आला ना, ज्यांची परिभाषा मांडता आली ना, त्याला क्रिकेटमध्ये इतिहास घडवता येतो आणि क्रिकेटमधला इतिहास हा सुवर्ण अक्षराने लिहिला जातो. 11 चेंडू 8 धावांची आवश्यकता असेल. खऱ्या अर्थाने या वेळेला देखील बॉल हवेमध्ये आहे, प्रयत्न देखील तिकडे केले जात नाही आहेत शॉर्ट लेग मध्ये. आणि त्याच्यानंतर मात्र फक्त आणि फक्त सिंगल डामिलेलं, कारण स्ट्राईक रोटेट करणं देखील गरजेचं आहे. कारण आतापर्यंत विश्वनाथ जाधवचा आपण जर विचार केला तर 9 धावे शिकेल पट्टीवर आहे. एक षटकार देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि उर्वरित येणारे बॉल 10 आणि धावांची गरज असेल 7. 31 रन बनल्या जातात. तर कुठे ना कुठेतरी परिणामस्वरूप परिपाक होऊन गोलंदाजीचा स्ट्रेंथ मात्र चांगल्या लिंक लाईन मध्ये हाताळणं देखील गरजेचं होतं. यावेळेला पुन्हा शैदास गुड नॉट टेक और ये मेरा सिक्सर देख. पूर्णपणे रनफूटला गेले, उजवा पाय वाकवला आणि त्याच्यानंतर मनगटातील ताकद पूर्णपणे झुकवली. मिडल ऑफ द पॅड प्रॉपर कनेक्शन घडवलं आणि सरळ बॉल पाठवला सीमारेषेच्या बाहेर. आणि म्हणूनच पोगलचा हार्दिक पांड्या का मला म्हणतात हे त्यांनी देखील दाखवून दिलंय. 2 षटकार मारले आणि षटकार देखील जवळ ठेवले नाही आहेत, तर लांब पडल्याचे षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. एका धावेची आवश्यकता. इथे देखील स्टेप आउट जर केलंय, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, एका टप्प्याने बॉल. विजयाचा शिल्पकार आणि विजयाचा हा शंखनाद करणारा हा चौकार बाउंड्रीच्या बाहेर 4. विजयी फटका. स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स भोगाव आणि हार्डलक जय बजरंग दयातवाडा टीम आपण देखील फार चांगला खेळ खेळलात आणि त्याच्यानंतर मात्र एका लाईनअप मध्ये सेकंड डेस करतात, असंतुलन करत